विमानतल पोलीस स्टेशनचे FIR नंबर 558/2025 या गुन्हा तसेच कालेपडल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर आर्म्सचे चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बड़वानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी गावमध्ये या वेपन बनवण्याच्या यांचे जे आहे से मिनी फॅक्टरीज आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसची टीम बड़वानी मध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे। या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलीसचे झोन 4 चे DCP सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे। त्यांच्या सोबत क्राइम ब्रांचचे लोक, QRTचे लोक, त्यानंतर वायरलेसचे लोक, गॅस गन सेक्शन असा एकूण 105 लोकांची टीम जे आहे से या उमरटी गावमध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सर्च केलेले आहे। या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याचे अड्डे होते ते 50 ध्वस्त केलेले आहे। त्यासोबतच त्यांनी 36 लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकसी चालू आहे। या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याचा बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडिया सोबत शेअर केले जाणार आहे। थँक्यू। सर, मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये मी मुंडवाचे बोलत नाही, यांच्याबरोबर विमानतल पुलिस स्टेशन के FIR नंबर 558/2025 या इस जो है सो क्राइम में और इसके अलावा और भी बहुत सारे जो क्राइम हुए हैं जिसमें फायर आर्म्स जब्त किया गया है, उनके इन्वेस्टिगेशन में ये निष्पन्न हुआ था कि ये लोग जो है सो उमरटी गांव में जो कि मध्य प्रदेश के बड़वानी डिस्ट्रिक्ट में है वहां पे इसको मैन्युफैक्चर कर रहे थे और इस मैन्युफैक्चरिंग की इंफॉर्मेशन मिलने के बाद पुणे पुलिस की 105 लोगों की टीम जिसमें जोन 4 की टीम, क्राइम ब्रांच की टीम, QRT की टीम, गैस सेक्शन, इसके अलावा वायरलेस की टीम, ये सब DCP जोन 4 सोमय मुंडे के नेतृत्व में उमरटी गांव में गई और वहां पे आज अर्ली मॉर्निंग उन्होंने रेड किया है और इस रेड के दौरान उन्होंने ये जो अवैध शस्त्र बनाने का जो 50 अड्डे थे उसको ध्वस्त किया है। 36 लोगों को अभी तक डिटेन किया गया है और वहां पे बहुत बड़ा साहित्य जो है ये अग्निशस्त्र बनाने का था उसको उन्होंने जब्त किया है और अभी भी वहां कार्रवाई जारी है और इस कार्रवाई के बाद में इस बारे में सविस्तर जो है सो इंफॉर्मेशन अगले प्रेस नोट में दी जाएगी। थैंक यू। नंबर है कि कितने पिस्टल्स या जो भी हथियार है वो जब्त किए गए अब तक? नहीं, वो साहित्य मिला है वहां पे, कोई रेडी पोजीशन में है, कोई बन रहा था इस टाइप का, तो उसको हम साहित्य बोल रहे हैं कि वो बनाने का जो सामग्री है वो जब्त हुई। ये जो यहाँ से कहाँ सप्लाई होती थी क्योंकि आपने बॉर्डर स्टेट्स में तो क्या और ये इंटर स्टेट सप्लाई का नेटवर्क है ये, जिसमें महाराष्ट्र भी आता है, छत्तीसगढ़ भी जाता है और दूसरे राज्यों में भी ये भेजते हैं। हम इसमें सारे एंगल से इसकी जांच कर रहे हैं और जांच के बाद जो जो इसमें शामिल होगा सबको जो है सो आरोपी करके उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। नाही, असा काही स्पेसिफिक टिप नाही आहे। हे आपल्याला जप्त झाला त्यानंतर आपण या बरेच दिवसांपासून आपण विचार करत होतो की यांचे जे सप्लायर आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचला पाहिजे। यावेळी तपास आपला त्यांच्यावरच फोकस होता की हे नेमके यांचे मॅन्युफॅक्चरर कोण आहे, त्याबद्दलचे पूर्ण तांत्रिक विश्लेषण करून आपण मॅन्युफॅक्चररची माहिती घेतली आणि त्या आधारावरच हे ऍक्शन झालेली आहे। ठीक आहे, थँक्यू।